जरा सुद्धा साबुदाणा न भिजवता किंवा पीठ न शिजवता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी मस्त खुसखुशीत असे आज आपण इथे हे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड तयार केलेले आहेत. बनवायला अतिशय साधे आणि सोपे आहे. पीठ न शिजवता सुद्धा अगदी सोप्या ट्रिकने हे असे मस्त खुसखुशीत असे पापड बनवून तयार होतात. अजिबात कडक वगैरे होत नाही. त्यासाठी अगदी सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि तळल्यानंतर बघू शकता पापड अगदी मस्त दुप्पट तिप्पट असा फुलतो आणि शिवाय अजिबात हे पापड तेलकट बनत नाही. एकदा बनवले की अगदी वर्ष 2 वर्ष तुम्ही आरामशीर हे पापड खाऊ शकता. अजिबात खराब वगैरे होत नाही किंवा तेलसुद्धा जास्त याला लागत नाही. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण इथे 2 किलो बटाट्यांपासून हे पापड तयार करणार आहोत. तर बरोबर 2 किलो एवढे इथे मी हे बटाटे घेतलेले आहेत. अशा पद्धतीने मस्त कडक असे बटाटे आपल्याला निवडून घ्यायचे आहे. सुरुवातीला 2 ते 3 पाण्याने बटाटे चांगले स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. त्यानंतर आता हे बटाटे आहेत हे आपल्याला उकडवून घ्यायचे आहे. त्यासाठी जो मोठा कुकर असतो 5 लिटरचा तो कुकर इथे मी घेतलेला आहे. कारण 2 किलो बटाटे म्हटले की ते जास्त प्रमाणात असतात. तर एकाच बॅचमध्ये मी डायरेक्ट 5 लिटरच्या कुकरमध्ये हे सर्व बटाटे इथे उकडवून घेणार आहेत. तर सर्व बटाटे कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर साधारण 1 ते 1.5 ग्लास एवढं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि झाकण लावून आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहे. आता हा जो बटाटा आहे हा पूर्णपणे आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. अजिबात कच्चा वगैरे राहायला नको याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे बटाटा चांगला शिजला की तो व्यवस्थित असा मॅश होतो. आता हे बटाटे उकडायला ठेवून देऊया. बटाटे उकडताय तोपर्यंत आपण साबुदाणा भाजून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये इथे मी आता 700 ग्रॅम एवढा साबुदाणा घेतलेला आहे. लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हा जो साबुदाणा आहे तो चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. आता 2 किलो बटाट्यांसाठी 700 ग्रॅम साबुदाणा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. असंच प्रमाण आपल्याला इथे घ्यायचं आहे. सतत चमच्याने आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे अगदी एकसारख्या रंगावर हा साबुदाणा भाजला जातो. नाहीतर मग कढईला तो करपू शकतो आणि अशा पद्धतीने थोडासा भाजून घेतला की त्यातला मॉइश्चरपणा कमी होतो आणि अगदी मस्त कुरकुरीत असा साबुदाणा झाला की मिक्सरला सुद्धा अगदी छान बारीक अशी त्याची पावडर तयार होते. तर हे बघा साधारण 4 ते 5 मिनिटं अगदी लो टू मीडियम फ्लेमवर इथे मी हा साबुदाणा जो आहे तो भाजून घेतलेला आहे. हलकासा याचा रंग बदललेला आहे. फारसुद्धा याला जास्त भाजायचं नाही आहे. अशा पद्धतीने थोडासा 5 ते 6 मिनिटं हा साबुदाणा भाजून घेतला की गॅस बंद करायचा आणि याला पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे. आता साबुदाणा आपण भाजून घेतलेला होता इथे पूर्णपणे तो गार झालेला आहे अशा पद्धतीने. आता त्यानंतर आपण याची पावडर तयार करून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात छोटं जे मिक्सरचं भांडं असतं ते आपल्याला इथे घ्यायचं आहे कारण त्यामध्ये साबुदाण्याची पावडर अगदी चांगली व्यवस्थित अशी बारीक होते. आता त्यामध्ये थोडा थोडा करून साबुदाणा घालूया आणि झाकण लावून एकदम बारीक अशी याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे. साबुदाणा पूर्णपणे गार झाल्यानंतरच हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. आता साबुदाणा मिक्सरला थोडासा फिरवून घेतला. त्यानंतर एक चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीच्या मदतीने आता आपल्याला हा चाळून घ्यायचा आहे. म्हणजे जे काही साबुदाण्याचे जाडसर कण वगैरे शिल्लक राहिलेले असतील ते चाळणीमध्ये तसेच राहतील आणि अगदी बारीक असं पीठ आपल्याला इथे मिळेल. आता हे बघा तुम्ही इथे बघू शकता थोडेसे जाडसर असे हे साबुदाण्याचे कण शिल्लक राहिलेले आहे. तर आता हे जे साबुदाणा आहे हा पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि याच्यासोबत उरलेला जो साबुदाणा आहे तो थोडा थोडा करून यामध्ये घालायचा आहे आणि परत मिक्सरमधून याची छान बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने सर्व साबुदाणा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने चाळणीने याला चाळून घ्यायचं आहे. अजिबात जाडसर कण वगैरे शिल्लक राहायला नको ही काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे. तर हे बघा घेतलेला सर्व साबुदाणा मिक्सरला फिरवून त्याची अशा पद्धतीने अगदी बारीक अशी पावडर इथे मी तयार करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने. तर आता ही जी पावडर आहे ही थोड्या वेळासाठी आता आपण साईडला ठेवून देऊया. दुसरीकडे आपण बटाटे उकडायला ठेवलेले होते ते सुद्धा उकडवून झालेले आहे. बटाटे गार झाले की त्याची वरची जी साल आहे ती संपूर्ण साल इथे आपल्याला आता काढून टाकायची आहे अशा पद्धतीने. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बटाटे आपल्याला चांगले उकडवून घ्यायचे आहे. जर थोडेसे तुम्हाला कच्चे वगैरे वाटत असतील तर पुन्हा कुकरला तुम्ही 2 ते 3 शिट्टी त्याची करून घेऊ शकता. म्हणजे अगदी मऊसूत असा बटाटा आपला शिजला पाहिजे. जर बटाटा कच्चा राहिला तर मग पापड व्यवस्थित असे आपल्याला दाबता येत नाही. तर हे बघा सर्व बटाट्याची साल इथे मी आता काढून घेतलेली आहे. त्यानंतर सर्व बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने एक मोठी परात घेतलेली आहे. आता ज्या भांड्यामध्ये तुम्हाला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे त्या हिशोबाने मोठी परात किंवा एखादी मोठी कढई घ्या आणि त्यामध्ये संपूर्ण बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे. अजिबात मॅशरने वगैरे मॅश करून घ्यायचे नाही. त्यामुळे काय होतं बटाट्याचे जाडसर फोडी अशा शिल्लक राहतात
आणि मग जेव्हा आपण पापड दाबतो किंवा लाटतो, तर त्या जाडसर फोडी आल्यामुळे पापड आपला मध्येच फाटतो. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला किसणीने सर्व बटाटा किसून घ्यायचा आहे, म्हणजे अजिबात जाडसर कण वगैरे शिल्लक राहत नाही. तर हे बघा संपूर्ण बटाटा अशा पद्धतीने किसणीने किसून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपण जो साबुदाणा मिक्सरला फिरवून घेतलेला होता, तो सर्व साबुदाणा यामध्ये आपल्याला घालायचा आहे. आता अगदी मोठी अशी परात घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला पीठ अगदी चांगलं व्यवस्थित इथे भिजवता येईल. आता यामध्ये तिखटसाठी साधारण 5 ते 6 हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत, त्या यामध्ये घालायच्या आहेत. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता, पण थोडंसं कमीच घालायचं. जर जास्त तिखट झाले, तर तळल्यानंतर जेव्हा आपण पापड खातो, तेव्हा तो ठसका येतो. तर 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातल्या. त्यानंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊया. तर इथे मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा इथे वापरू शकता. आता सुरुवातीला हे साबुदाणा पीठ आणि उकडलेला बटाटा एकदा चांगला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर थोडं-थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि असं मऊसूत असं पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे. तर आता सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपण इथे साबुदाणा न भिजवता किंवा पीठ न उकडता हे आज आपण इथे पापड तयार करणार आहोत. तर सर्व मेहनत आपल्याला ही पीठ भिजवतानाच करायची आहे. म्हणजे आपल्याला हे जे पीठ आहे ना, हे अजिबात उकडवून घेण्याची गरज नाही आहे. अगदी मस्त खुसखुशीत असे पापड तयार होतात. तर हे बघा आता सुरुवातीला साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला अगदी थोडं-थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अगदी मऊसूत असं पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे. आता पाणी अजिबात कोमट वगैरे वापरलेलं नाही आहे. अगदी नॉर्मल टेम्परेचरचं आपलं जे पाणी असतं ना, तेच पाणी इथे मी वापरलेलं आहे. गरम पाणी वगैरे वापरण्याची अजिबात गरज नाही आहे. साधंच पाणी घ्यायचं आहे आणि साधारण 4 ते 5 ग्लास एवढं इथे मला हे पाणी लागलेलं आहे, एवढं पीठ भिजवण्यासाठी. कारण आपण इथे हा कच्चा साबुदाणा वापरलेला आहे, त्यामुळे हा चांगला असा फुलतो आणि याला पाणी लागतं. तर हे बघा जेवढं तुम्ही पाणी वापरून हे पीठ चांगलं व्यवस्थित असं मळून घेणार किंवा छान मऊ करून घेणार, तेवढे पापड मस्त खुसखुशीत होतात. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं, की पीठ न शिजवता जर हे पापड तयार केले, तर ते कडक होतात. पण जर ह्या पद्धतीने तुम्ही अगदी चांगलं व्यवस्थित असं पाणी लावून हे पीठ मळून घेतलं ना, तर पापड अजिबात कडक न होता मस्त खुसखुशीत होतात. शिवाय जे प्रमाण तुम्हाला इथे सांगितलेलं आहे बटाट्याचं आणि साबुदाण्याचं, तसंच तुम्हाला सुद्धा इथे प्रमाण घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पापड आपण जेव्हा बनवतो तेव्हा आपल्याला अजिबात तेल वगैरे जास्त लागत नाही. कारण इथे आपण हे पीठ शिजवून घेतलेलं नसतं. जेव्हा आपण पीठ शिजवून घेतो ना, तेव्हा प्रत्येक पापड किंवा 2-3 पापड झाल्यानंतर आपल्याला थोडं-थोडं तेल लावावं लागतं आणि पापड लाटताना खूप तेलाचा वापर केला की मग पापडाला एक काही दिवसांनंतर एक वास येतो. तर हे बघा अशा पद्धतीने अगदी छान मऊसूत असं पीठ आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. तर पुन्हा इथे मी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घेतलेलं आहे. ते आता यामध्ये थोडं-थोडं करून घालणार आहे आणि अजून चांगलं असं पीठ इथे मी मळून घेणार आहे. आता ही पापड बनवण्याची सर्वात महत्त्वाची आपली स्टेप आहे. अशा पद्धतीने जेवढं पीठ चांगलं तुम्ही मळून घेणार, तेवढे पापड मस्त खुसखुशीत असे बनवून तयार होतील. तर हे बघा सुरुवातीपासून आत्तापर्यंत साधारण 4 एक ग्लास एवढं पाणी इथे मला लागलेलं आहे. अशा पद्धतीने मऊसूत असा गोळा इथे मी तयार करून घेतलेला आहे. आता हे पीठ कमीत कमी आपल्याला 2 तासासाठी का असेना भिजत ठेवायचं आहे. त्यावर एक रुमाल ओला करून मी घातलेला आहे आणि 2 तासासाठी भिजत ठेवायचं आहे किंवा जास्तीत जास्त 3 ते 4 तास तुम्ही हे पीठ असंच भिजत ठेवू शकता आणि त्यानंतर पापड लाटायला घेऊ शकता. तर हे बघा साधारण 2 ते 3 तास मी पीठ असंच भिजत ठेवलेलं होतं. पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे. आता ह्या स्टेजला जर तुम्हाला वाटलं पीठ अजून चांगलं फुललेलं आहे आणि थोडंसं घट्टसर वाटत असेल, तर पुन्हा थोडंसं कोमट पाणी किंवा साध्या पाण्याचा हात लावून अजून थोडंसं मऊसूत असं तुम्ही हे पीठ इथे करून घेऊ शकता. तर आता हे बघा, आता ह्या पिठाच्या आपण छोट्या-छोट्या लाट्या करून घेऊया. म्हणजे जेवढ्या साईजचे आपल्याला पापड हवेत, त्या पद्धतीने याच्या लाट्या करून घेणार आहे मी. साधारण 10 ते 12 लाट्या करून घ्यायच्या आणि मग त्यानंतर पापड लाटायला घेऊया. तर आता पापड बनवण्यासाठी इथे मी पापडाचं मशीन घेतलेलं आहे. त्यावर आता प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे. फक्त सुरुवातीला एखादा बोट याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. त्याच्यावर लाटी ठेवायची आहे आणि पुन्हा एक कागद ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आता आपल्याला हे पापड दाबून घ्यायचं आहे. तर खूप जाडसर दाबायचे नाही आहे. थोडेसे पातळसरच हे पापड आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे पापड कडक नाही होत, मस्त खुसखुशीत होतात. तर हे बघा, अशा पद्धतीने मस्त असे झटपट हे पापड तयार होतात आपले. आणि महत्त्वाचं म्हणजे पापड लाटताना किंवा दाबताना जास्त तेलाचा वापर करायचा नाही. सुरुवातीला जर थोडंसं तेल लावलं, तर मध्ये जास्त तेल लावण्याची गरज पडत नाही.
हे बघा अगदी फटाफट असे हे पापड तयार होतात. आता जर तुमच्याकडे मशीन नसेल तर पोळपाटावरसुद्धा लाटून घेऊ शकता. त्यासाठी एक कागद ठेवलेला आहे, त्यावर लाटी ठेवायची आहे आणि पुन्हा दुसरा कागद ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने पापड इथे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. खूप साधी आणि सोपी ट्रिक आहे. फक्त व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पीठ तुम्ही अगदी चांगलं पाणी लावून व्यवस्थित असं ते मळून घ्या आणि जेवढं जास्त तुम्ही हे पीठ भिजत ठेवाल म्हणजे 3 ते 4 तास, तेवढे तुमचे पापड अगदी मस्त खुसखुशीत होतील. ह्या पद्धतीने जर केले ना, तर पीठ अजिबात तुम्हाला शिजवून किंवा वाफवून घेण्याची गरज पडणार नाही. अगदी मस्त खुसखुशीत हे पापड बनवून तयार होतात. तर हे बघा, आता हे सर्व पापड एखाद्या आपल्याला कागदावर वाळत घालायचे आहे किंवा तुम्ही एखाद्या साडीवर सुद्धा हे पापड वाळत घालू शकता. तर एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे, त्याच्यावर सर्व पापड इथे मी टाकून घेते आणि पापड चांगले 2 ते 3 दिवस कडकडीत असे उन्हामध्ये आपल्याला सुकवून घ्यायचे आहे. म्हणजे पापड चांगले सुकले की ती वर्षभर टिकतात, खराब वगैरे सुद्धा होत नाही. तर चांगले उन्हात याला सुकवून घेऊया. तर हे बघा 2 दिवस अगदी चांगले कडकडीत उन्हामध्ये पापड सुकवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि आपण जेवढं प्रमाण घेतलेलं होतं त्यामध्ये एवढे आपले पापड बनवून तयार झालेले आहेत. पापड मस्त चांगले सुकवून घ्यायचे आहे आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. वर्ष 2 वर्ष अजिबात खराब वगैरे होत नाही आणि शिवाय याला आपण तेलसुद्धा जास्त वापरलेलं नाही आहे लाटताना किंवा पापड दाबताना, त्यामुळे ह्या पापडांना एक वास वगैरे सुद्धा येत नाही. तर अशा पद्धतीने मस्त हे पापड बनवून तयार होतात. आता यातले काही पापड आपण तळून पाहूया. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता पापड तळून बघूया. तर हे बघा मस्त असे तळल्या जातात, चांगले दुप्पट-तिप्पट फुलतात बघू शकता तुम्ही आणि छान असे पातळ लाटून घेतले की मस्त खुसखुशीत देखील बनवून तयार होतात. तर मस्त असे पापड इथे तळून झालेले आहेत. फार तेलकटसुद्धा बनत नाही. तर तुम्हीसुद्धा ह्या साध्या आणि सोप्या ट्रिकने उपवासाचे हे साबुदाणा बटाटा पापड नक्की बनवून बघा. तुम्ही पापड बघू शकता अगदी मस्त खुसखुशीत होतात. तेलकट अजिबात बनत नाही आणि पीठ शिजवण्याची गरज नाही किंवा साबुदाणासुद्धा भिजवून घेण्याची गरज नाही आहे. अतिशय साधी आणि सोपी ट्रिक आहे. फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही फॉलो करा आणि अशा पद्धतीने हे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड घरी नक्की बनवून बघा. आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.